डिनो मोरिया हा आपला मित्र नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी आता म्हटलं। तसंच डिनो मोरिया हे पंतप्रधान मोदींसोबत ख्रिसमस पार्टी करतात असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। विरोधकांच्या स्वप्नात सुद्धा आपलं नाव येत असल्याचा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला। डिनो मोरिया आपला मित्र नसल्याचं आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तसंच डिनो मोरिया हे पंतप्रधान मोदींसोबत ख्रिसमस पार्टी करतात। विरोधकांच्या स्वप्नात सुद्धा आता आपलं नाव येत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला। चौकशी सुरू आहे सध्या दिल्लीमध्ये, त्याच्यात तुमचं नाव वारंवार घेतलं जात आहे, त्याबद्दल आपलं काय? माझं नाव तर त्यांच्या स्वप्नात पण येतं। मंत्री कुठचे? नाही मी म्हणाले तुमच्या एका मित्राला। अच्छा, नाही ते मोदी साहेबांचे मित्र, क्रिसमस पार्टी त्यांच्याबरोबर करतात ते। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, वारंवार डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे हे मित्र होते असा आरोप विरोधकांकडून केला जात होता। मात्र या सगळ्यावर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले, सोबतच त्यांनी टोला सुद्धा लगावला। अगदी बरोबर आहे। मिठी गाळ प्रकरणामध्ये डिनो मोरिया जो आहे त्याचं सुद्धा चौकशी होत असल्याचं पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आता जे सत्ताधारी पक्षातले नेते आहेत, आमदार आहेत, ते सुद्धा आदित्य ठाकरे यांचं नाव असल्याचं समोर करत होते। परंतु याच संदर्भात आज आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने ते म्हटले की डिनो मोरिया हे माझे मित्र नाही आहेत, ते तर पंतप्रधानांचे मित्र आहेत, तेच त्यांच्यासोबत ख्रिसमसची पार्टी करतात असं म्हणून त्यांनी एक प्रकारे माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही आहे, तर उलट पक्षी पंतप्रधानांसोबत त्यांचा हा संबंध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही अशा प्रकारे त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे। नक्कीच, त्यामुळे आता या सगळ्यावर सत्ताधारी नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।